श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, हल्ली प्रत्येकाला आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण व्हावं, मोठ्या पदावर जावं अशी अपेक्षा असते. 2023 साली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची जी परीक्षा झाली, एमपीएससीची परीक्षा, या परीक्षेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या विद्यार्थिनीनं घवघवीत यश मिळवलं. ओबीसी प्रवर्गात राज्यातून 3ऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या ऐश्वर्या जक्कप्पा कोरे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. या परीक्षेत तर त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहेच आणि आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गटविकास अधिकारी म्हणून क्लास 1 पदावर त्यांची निवड होणार आहे. तर त्या दरम्यान आपण हा त्यांच्याशी संवाद साधतोय. त्यांच्या यशाचं नेमकं रहस्य काय आहे आणि पुढची स्वप्न काय आहेत, त्यांनी तयारी कशी केली, त्याचा प्रवास काही खडतर होता का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या मुलाखतीतून आपल्याला जाणून घ्यायची आहेत. ऐश्वर्याताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओत. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही मला ही संधी दिली त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू. ताई, खरं तर मला असं वाटतं की या मुलाखतीची सुरुवात आपण त्या दिवसापासून करूया ज्या दिवसामुळे तुम्ही इथं आलात. म्हणजे ज्या निकालामुळं, ज्या यशामुळं आज सर्वत्र तुमची चर्चा होतीये, सगळीकडे तुम्हाला सत्काराला बोलवलं जातंय, तुमचं कौतुक होतंय. त्या दिवशी नेमकं तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? तुमच्या मनात वैयक्तिक द्वंद्व सुरू होतं का, हुरहुर होती का? आणि निश्चितच निकालानंतर आनंद तर असणारच आहे. नेमका तो दिवस तुमचा कसा होता हे सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. तो दिवस म्हणजे असं होतं की इंटरव्ह्यू ज्या दिवशी संपतात त्या दिवशी म्हणजे जनरल मेरिट लिस्ट लागते, हे माहिती होतं. दरवर्षी तसंच आहे. मग त्या आदल्या दिवसापासूनच म्हणजे झोप वगैरे, त्याच रात्री तर झोपच नव्हतं झालं की म्हणजे टेन्शन होतंच जरा, म्हणजे काय होईल वगैरे. घरी पण मी कोणाला सांगितलं नव्हतं की आज रिझल्ट वगैरे लागणार आहे, म्हणजे कशाला म्हणजे टेन्शन वगैरे. मग मी स्वतःच म्हणजे दिवसभर तेच कधी लागेल कधी स्वतःला मात्र हुरहुर होती. हो, खूप म्हणजे टेन्शन होतं. म्हणजे 6 वाजेपर्यंत कधी एकदा संध्याकाळी 6 वाजतील आणि मेरिट लिस्ट वगैरे लागेल. मग 6:30 वगैरे निकाल आला. मग पहिल्यांदा बघितल्यावर मग मला वाटलेलं की डेप्युटी कलेक्टर वगैरे मिळेल, म्हणजे फर्स्ट रँक वगैरे ओबीसी महिलामधून. पण मी बघितलं तेव्हा म्हणजे 3rd रँक होती. मग सुरुवातीला थोडं म्हणजे नाराज झाले मी. पण जेव्हा घरच्यांना सगळ्यांना सांगितलं तर ते म्हटले म्हणजे याच्यात नाराज होण्यासारखं काय, एवढं जेवढं मिळवलंय ते खूप मोठं आहे, कारण याच्यासाठी सुद्धा खूप लोक स्ट्रगल करतात. मग आणि हा माझा म्हणजे एवढ्या लवकर म्हणजे एवढं म्हणजे यश मिळालं आहे तुला, तर ग्रेटफुल. म्हणजे मला कळालं की जे मिळालं आहे ते ग्रेटफुल, त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. आणि तसं म्हणजे अजून पुढचे प्रयत्न चालूच आहेत, पण सध्या तरी खूप म्हणजे ग्रेटफुल आहे. छान. तो जो आनंद आहे तो अजून सुद्धा तुमच्या बोलण्यातून व्यक्त होतोय आणि खरोखर तुमच्या सहित पूर्ण परिवाराला, गावाला, अगदी नातेवाईकांना सुद्धा याचा खूप आनंद झालेला असणार आहे. आपण थेट यशाची चर्चा करतोय, त्याच्यामागे काही खडतर प्रवास असणार आहे, अपयश सुद्धा पचवलेलं आहे, त्याविषयी बोलणार आहोत. पण मला असं वाटतं की या यशाचं, या स्पर्धा परीक्षेच्या मार्गावर येण्याचं बीजारोपण तुमच्या मनात कधी झालं आणि कसं झालं? नेमकं कधी तुम्हाला असं वाटलं की आपण स्पर्धा परीक्षा द्यावी, त्याची तयारी करावी किंवा यात आपल्याला यश मिळू शकते, असं तुम्हाला कधी वाटलं? म्हणजे तसं तर म्हणजे मला सुरुवातीपासून एमबीबीएस करण्याची इच्छा होती, पण 12वीला मला नाही मिळालं, बीएमएस मिळालं. त्याच्यानंतर असंच होतं की म्हणजे काय करावं, म्हणजे क्षेत्र कुठलं निवडावं वगैरे. मग तेव्हा म्हटले खूप जण की तू म्हणजे हुशार आहे, तुझ्यात टॅलेंट आहे, तर स्पर्धा परीक्षा वगैरे मार्ग तुझ्यासाठी चांगला असेल. पण तेव्हा मला माझ्या मनात ते इच्छा म्हणजे तेव्हा नव्हतं. म्हणजे ठीक आहे आपण बघूयात नंतर, आधी बीएससी वगैरे. मग बीएससी मी मायक्रोबायोलॉजी घेतलं. म्हणजे डॉक्टर नाही तर एक मायक्रोबायोलॉजी कसं म्हणजे त्या जवळच आहे, त्याच रिलेटेड आहे. मग ते घेतलं. त्या वैद्यकीय क्षेत्रात आपल्याला कार्यरत राहता येईल. हो, म्हणून मायक्रोबायोलॉजी निवडलं मी. मग त्याच्यानंतर पुढे कॉलेजमध्ये वगैरे लेक्चर व्हायचे. मग तेव्हा म्हणजे थोडं आसपास बघून, माझे काका पण म्हणजे ग्रामसेवक वगैरे आहेत. मग तेव्हा मी स्वतः इंटरेस्ट म्हणजे माझ्या डोक्यात ते इंटरेस्ट डेव्हलप झालं की आपण म्हणजे हा पण क्षेत्र आपण विचार करू शकतोय आपण. म्हणजे असं नाही की म्हणजे लोक सांगतायत म्हणून आपण स्वतःचं मनाचं वगैरे आपण ट्राय करू शकतो, बघू शकतो. काकांकडून बघून ही प्रेरणा मिळाली, पण ती किती वर्षांपूर्वी मिळाली? म्हणजे असं नाही की एकदम त्या दिवशी मिळालं असं नाही, पण ते हळूहळू डेव्हलप होत गेलं. म्हणजे असं मला म्हणजे माझ्या डोक्यात तर नव्हतं कधी, पण ते डेव्हलप होत गेलं. आणि कोविड लॉकडाऊनमध्ये वगैरे जेव्हा बघितलं मी, जे प्रशासन ज्या रीतीनं कार्यरत होतं, पूर्ण जग बंद असताना म्हणजे रोज जिल्हाधिकारी वगैरे येऊन बोलायचे की आज आम्ही हे तसं केलं. मग तेव्हा पण वाटलं की पूर्ण जग बंद असताना की किती म्हणजे प्रशासन. मग मला वाटलं कुठेतरी आपण पण म्हणजे तेव्हा तेव्हा म्हणजे आतून एक इच्छा आली की आपण पण करायला पाहिजे.
मग तेव्हापासून सुरू. मला वाटतं तुमचं महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयामध्ये हो झालं. हो दयानंद. तर थोडंसं त्या शिक्षणाची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे बालपणीचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठं झालं हो. आणि नंतरच्या शिक्षणाविषयी सुद्धा थोडंसं सांगाल? म्हणजे प्राथमिक शिक्षण माझं 7वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेतच झालंय, होटगी इथे. गावातच? हो गावात. आणि पुढे 8वी 9वी 10वी मल्लिकार्जुन हायस्कूल विमानतळ इथे आहे, आत्तुरे वस्ती मजरेवाडी म्हणून, बरं. तिथून झालेलं आहे. आणि 11वी 12वी एडी जोशी ज्युनियर कॉलेजमधून झालेलं आहे, बरं. सायन्समधून. बरं. मग त्याच्यानंतर वॉलचंदला घेतलं मी ऍडमिशन बीएससी साठी, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मायक्रोबायोलॉजी मधून. बरं. तिथे थर्ड इयरला नाहीये मायक्रोबायोलॉजी, मग दयानंदला शिफ्ट झाले. मग दयानंदमधून झालं मायक्रोबायोलॉजी. मग त्याच्यानंतर एमएससी म्हणजे ते होतं डोक्यात की आधी हे आपण एक जे आपलं चालू आहे ते करायचं. मग एमएससी साठी मग पुण्याला मॉडर्न कॉलेज पुणे इथून झालं मायक्रोबायोलॉजी. बरं. तुम्ही खरं तर ग्रामीण भागातून आलात. दक्षिण सोलापूर तालुक्यातलं एक छोटं गाव होटगी. तिथं ग्रामीण भागात सुविधा तुम्हाला कशा मिळत होत्या आणि घरची एकूण अभ्यासाची परिस्थिती घरात होती का, तसं वातावरण घरात होतं का, याविषयी सुद्धा थोडंसं सांगा. थोडी पार्श्वभूमी घरच्यांची. हो, ग्रामीण भाग म्हटलं तर म्हणजे सोलापूर जवळच असल्यामुळे एवढं म्हणजे असं नाही की काहीच सुविधा उपलब्ध नाहीत, आहेत बऱ्यापैकी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे असं काही स्ट्रगल वगैरे नाही करावं लागलं, म्हणजे ग्रामीण भाग आहे म्हणून. आणि घरची तर म्हणजे जॉईंट फॅमिली आहे आमची, खूप मोठं कुटुंब आहे. आणि मला वाटतं म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजते की आमच्या कुटुंबात असं आहे की मुलांपेक्षा जास्त मुलींनाच, म्हणजे जे हुशार असतील त्यांना जास्त प्राधान्य, असं नाही की मुलगा आहे मुलगी आहे. मग सगळ्यांना सपोर्ट मिळाला आहे. तुम्ही जर तुम्हाला करायची इच्छा असेल, तुमचे स्वप्न असतील तर तुम्ही जा, म्हणजे पुढे तुम्हाला शिकायचं कुठे होईल, बंधन वगैरे कुठलेच नाहीत. म्हणजे फ्रीडम आहे फुल, तुम्हाला जे करायचंय ते करा, असं नाही की तुम्ही हेच करा वगैरे. मग घरची पण म्हणजे पार्श्वभूमी म्हणजे मी लकी समजते स्वतःला की खूप सपोर्टिंग माझे आई वडील असू देत, माझे भाऊ आहेत, काका काकू, म्हणजे सगळ्यांचा मला सपोर्ट लाभलेला आहे. बरं. पण अभ्यासाचं वातावरण म्हणजे घरात कोणी, आधी तुम्ही एक काकांचा उल्लेख केला की ते ग्रामसेवक होते, याशिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणा तसं प्रोत्साहन देणं, म्हणजे स्वतः तुम्ही स्वतःच अभ्यास करायचा आणि काय होतं नेमकं वातावरण? म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी तर कुणी केलं नव्हतं आधी. आणि माझे भाऊ वगैरे आहेत, एकटा आहे इंजिनिअरिंग आहे, तो जर्मनीला आहे. आणि माझा भाऊ आहे दुसरा एमबीए, त्याचं पण म्हणजे शिक्षणाचं वातावरण घरी आहेच. आणि माझी पण इच्छा होती की 21 मध्ये एमएससी झाली. मग त्याच्यानंतर म्हणजे मी सुरुवात केलं की आधी एमएससी वगैरे कंप्लीट करून मग मी घरूनच स्वतःच म्हणजे युट्यूब, टेलिग्राम वगैरे जे असू देत ते स्वतःच म्हणजे स्वतः. कुठेही यासाठी क्लासेस वगैरे लावावेत असं वाटलं नाही तुम्हाला? म्हणजे ऑफलाईन तर मी कुठे पुण्याला वगैरे मला वाटलं की तिथं जाऊन जर लायब्ररी वगैरे जॉईन करून अभ्यास करायचाच असेल तर मग मी ते घरीच, म्हणजे मी जास्त प्रेफर केलं की मी घरीच करते. बरं. आता लायब्ररीचा वगैरे उल्लेख तुम्ही केला, जरी शहराच्या अगदी सीमेवर हे गाव असलं तरी पण ग्रामीण भाग म्हणून वाचनालयाची सुविधा उपलब्ध असणं किंवा वाचन साहित्य उपलब्ध असणं, इंटरनेटची सुविधा उपलब्ध असणं, या गोष्टी थोड्याशा कमी असतील त्या प्रमाणाने. मग याच्यावर मार्ग कसा काढला? पुस्तकं कशी उपलब्ध झालीत तुम्हाला? लायब्ररीची सुविधा तशी नव्हती, म्हणजे ते एक मला मनात होतं की लायब्ररी असायला पाहिजे होतं. आणि घरी जरा जॉईंट फॅमिली असल्यामुळे थोडी म्हणजे गर्दी गजबज असतीच. पण माझ्यासाठी रूम सेपरेट होती वर, म्हणजे टेरेसवर वगैरे आमची. मग ते काही प्रॉब्लेम आला नाही. पण मध्ये वाटत होतं की लायब्ररी असेल तर म्हणजे आपलं जरा छान चांगलं झालं असतं. पण ठीक आहे. आणि लायब्ररी मी सुरुवातीला लावले होते, इथे आहे म्हणजे आसराच्या इथे. पण ते येणं जाणं वगैरे टाइम त्याच्यातच जायचं. मग म्हटलं की ठीक आहे, ते येणं जाण्याच्या टाइमपेक्षा आपण घरीच मॅनेज करूयात. मग घरूनच थोडंसं. आता अभ्यासासाठी तुम्ही किती वेळ देत होतात आणि कशा पद्धतीनं अभ्यासाचा काही क्रम ठरवला होता का, किंवा त्याच्यासाठी काही प्लॅनिंग वेगळं केलं होतं का, या बाबतीत सुद्धा सांगाल? म्हणजे आपले जे विद्यार्थी मित्र आज रेडिओवरून ही मुलाखत ऐकत असतील त्यांना त्यातून मार्गदर्शन होईल. म्हणजे अभ्यास तर मी सुरुवातीला 2021 जेव्हा एमएससी झाली तेव्हा सुरू केलं, ऑक्टोबरमध्ये वगैरे. सुरुवातीला स्टेट बोर्ड वगैरे वाचून काढले, कारण माझा बॅकग्राऊंड नव्हता काहीच, सायन्स 11वी 12वी पासून म्हणजे इतिहास भूगोल काही संबंधच नव्हता. मग त्याच्यानंतर स्टेट बोर्ड वाचायला घेतलं, जे 6वी 5वी ते 12वी पर्यंतचे इतिहास भूगोल किंवा जे पॉलिटी वगैरे आहेत. मग सुरुवात तर मी स्टेट बोर्डने केलं होतं. मग त्याच्यानंतर आता हे मध्येच थांबवतो थोडं. आता 5वी ते 10वीची पुस्तकं परत वाचायला घेतली, हे घ्यावीत, हे वाचलं पाहिजे असं कोणी सांगितलं होतं, कोणी मार्गदर्शन केलं होतं की कुठं तुमच्या स्वतःच्या वाचनात आलं आणि ते सुरू केलं? म्हणजे पर्सनली मला कोणी म्हणजे मेंटर वगैरे नव्हतं. मी स्वतःच युट्यूब व्हिडिओ बघायचे टॉपर्सचे वगैरे, म्हणजे खूप सारे व्हिडिओ वगैरे बघून काढले होते मी आधी. स्वतःची बुकलिस्ट तयार केली होती, म्हणजे कुठले पुस्तकं वाचायचे काय, म्हणजे सगळं मी लिहून काढलेलं होतं की मला काय करायचं आहे. खूप लोकांची व्हिडिओ वगैरे बघून, टेलिग्राम वगैरे बघून मग मी सुरू केलं की स्टेट बोर्ड वगैरे वाचायला घेतलं. मग त्याच्यानंतर स्टेट बोर्ड झाल्यावर मग मी बुकलिस्ट काढून ठेवली होती. मग मी ऑनलाईन वगैरे मागितलं बुक, आणि एकदा पुण्याला पण जाऊन आले मी बुक्स वगैरे घेण्यासाठी.
मग घेऊन येऊन मग घरीच जे आहे ते. बरं, आता जे यश मिळालं तुम्हाला 2023च्या परीक्षेत, मला वाटतं याच्या आधी सुद्धा एक परीक्षा तुम्ही दिली होती. हो हो त्यात तुम्ही अपयशी झाला हो होता. हो असं म्हटलं जातं की जो अपयशातून शिकतो त्याच्यासाठी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हो हो नाही शिकलो तर अपयश यशाची पहिली पायरी ठरेल असं नाहीये. बरोबर. नेमकं आपलं काय चुकलं होतं किंवा आणखी काय सुधारणा अभ्यासात करायला हवी हे तुमच्या लक्षात आलं पहिल्या परीक्षेतल्या अपयशानंतर, किंवा तिथं अपयश नेमकं कशामुळे आलं असं तुम्हाला आज वाटतं? हो हो म्हणजे मी 2022ला पहिला अटेम्प्ट दिला होता आणि त्यावेळेस प्री निघाली होती माझी. बरं. म्हणजे 2022लाच मी सुरुवात केलं होतं अभ्यासाला, ऑलमोस्ट जानेवारीमध्ये वगैरे एकदम सिरियसली. मग 6 महिन्यात माझी प्री निघाली होती, म्हणजे ऑलमोस्ट बेसिक स्टेट बोर्ड वगैरे कव्हर झालं होतं. छान. पण मेन्सचा सिलेबस खूप असतो, 4 पेपर असतात, GS 1, 2, 3, 4, मराठी इंग्लिश वगैरे. मग प्री तर निघाली होती माझी, ऑगस्टमध्ये तो पेपर होता प्रीचा. मग त्याच्यानंतर जानेवारीमध्ये मेन्स होती, म्हणजे 5 महिने होते, 5-6 महिने. म्हणजे त्यावेळेस नवीनच होतं, म्हणजे सिलेबस वगैरे बघून ते परत अभ्यास वगैरे ते लेक्चर वगैरे बघून मग मला वाटलं तेव्हा कुठेतरी मी कमी पडले, कारण नोट्स नव्हते, रिव्हिजन नव्हते, पहिलाच अटेम्प्ट होता आणि अजून काही म्हणजे मेन्सचा माझा काहीच तयारी नव्हती. मग मला वाटलं त्यात कुठेतरी म्हणजे सिलेबस संपला नव्हता माझा, सांगायचं तर मेन्सच्या पेपरला जायच्या आधी सुद्धा अजून राहिला होता. मग तो मला दुसऱ्यांदा तयारी करताना त्याचा फायदा झाला काही? हो हो दुसऱ्यांदा तयारी करताना म्हणजे जेव्हा तरी मला वाटलेलं, कारण मी 2022च्या वेळेस म्हणजे खूप दिवस रात्र म्हणतात ना, म्हणजे माझं एवढं सिलेबस राहिलेलं आहे, मी झपाटून अभ्यास. हो म्हणजे जे बाकीचे माझे त्यांच्यापेक्षा मी मागं आहे, कारण त्यांचं ऑलरेडी मेन्स वगैरे सिलेबस झालं असेल आणि माझी तर अजून काहीच नव्हती. मग मी पूर्ण खूप म्हणजे 2-3-4 तास झोपून ते 5-6 महिन्यांमध्ये सिलेबस कम्प्लीट, म्हणजे ऑलमोस्ट जेवढं होईल माझ्याकडून नोट्स वगैरे काढून मग दिलं होतं. पण तेव्हा पण एक 10 मार्काने वगैरे राहिली मेन्स. मग तेव्हा वाईट वाटलं की करून पण नाही झालं. तर घरचे म्हणजे आई वडील म्हणाले की ठीक आहे, तुला जेवढे अटेम्प्ट लागतील तेवढे, आमच्याकडून तर काही बंधन नाही तुला, जेवढे अटेम्प्ट द्यायचे तेवढे दे. तसं तर मला 2022 अटेम्प्ट झाल्यावरच मला वाटलं की ठीक आहे आपण नेट सेट वगैरे बघूयात. पण घरचे म्हणले की एक अटेम्प्ट दे, म्हणजे एवढं तू अभ्यास केलास, तुझा सिलेबस पण कम्प्लीट झाला नव्हता, तर तू स्वतःला अजून एक चान्स देऊन बघ. मग मी तेव्हा ठरवलं की मग मी तेव्हा सुरुवातीलाच मेन्सचा अभ्यास, म्हणजे प्री अजून आमची जूनमध्ये होती, मग फेब्रुवारीमध्ये वगैरे निकाल आला होता मेन्सचा. मग मी तेवढ्या फेब्रुवारी ते जूनमध्ये मेन्सचा अभ्यास सुरू केला. मग आधी जेवढं माझं मेन्सचा सिलेबस राहिला होता, जे छोटे छोटे मी इग्नोर केले होते की जे स्पेस वगैरे असू दे, ते आहेत बायोटेक वगैरे, मग ते मी कम्प्लीट करून घेतले. आणि जे मला वाटलं की जे माझी रिव्हिजन कमी पडली होती किंवा अर्थशास्त्र वगैरेचे सब्जेक्ट मी कमी होते त्याच्यात, मग मी ते माझे स्ट्रॉंग करून घेतले की जे माझे राहिले होते. मग नंतर प्रीच्या 1 महिन्याआधी मग मी प्रीवर फोकस केला. मग प्री निघाली तेव्हा, मग त्याच्यानंतर तेव्हा पण जानेवारीमध्ये मेन्स होती. मग मधले तेव्हा 5-6 महिने मात्र मी म्हणजे एकही दिवस ब्रेक न घेता मग फुल टाइम, म्हणजे जेवढे दिवसातून 12, 13, 14 जेवढे तास असतील तेवढे, मग फुल सिलेबस, रिव्हिजन, रोज रिव्हिजन. म्हणजे आता ऑलरेडी सिलेबस कम्प्लीट झाला होता माझा, नोट्स वगैरे पण झाले, पूर्ण रिव्हिजनवरच माझा फोकस होता. कारण मागच्या वेळेस माझ्या रिव्हिजनमुळेच राहिले होते खूप, कारण मला माहिती होतं पण आठवत नव्हतं, ते सिलेबस खूप असतो, मग रिव्हिजनची खूप गरज आहे. मग रिव्हिजन फोकस माझा रिव्हिजनवरच होता. मग जानेवारीमध्ये झाली मेन्स. मग आता या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर महत्वाचा भाग राहतो मुलाखतीचा. हो हो मुलाखतीसाठी काही वेगळी तयारी केली होती किंवा मुलाखतीसाठी तुमच्या मनावर काही दडपण होतं का आपण मुलाखत सहज देऊ शकतो असं वाटत होतं? नेमकं काय होतं? हो हो मुलाखतीचा म्हणजे दडपण होताच, म्हणजे माझा स्वभाव जरा इंट्रोवर्ट टाईप आहे. मग मला वाटलं की मी कुठेतरी म्हणजे मला मुलाखतवर अजून जास्त म्हणजे तयारी करावी लागेल. तर जानेवारीमध्ये मेन्स झाली होती, मग स्कोर फेब्रुवारीमध्ये आला होता. मग वाटलं की चांगला स्कोर आहे आपला, तर मुलाखत होईल आपलं. तर मग तेव्हापासूनच मी मुलाखतीची तयारी सुरू केली होती. थोडा आत्मविश्वास वाढलेला होता. हो हो स्कोर चांगला आला होता तेव्हा. मग वाटलं की होईल आपलं. मग सुरू केलं मुलाखत. म्हणजे आपली तयारी नेमकी कशी केली? हो म्हणजे प्रोफाईल आपली जी असती, आपण जे एमपीएससीला प्रोफाईल देतो, म्हणजे आपली जिल्हा असू दे किंवा आपलं जे बॅकग्राऊंड आहे एज्युकेशन, मग पूर्ण आपण प्रोफाईल वगैरे ते प्रिंट वगैरे काढून घेऊन त्याची तयारी, आपली पूर्ण जिल्ह्याची माहिती, सोलापूर, नद्या, म्हणजे तुमचे जे आमदार खासदार वगैरे, तुमचे पीक वगैरे, पूर्ण जिल्ह्याची माहिती, एकही म्हणजे तीर्थक्षेत्रे वगैरे, ते पूर्ण जिल्ह्याची माहिती आधी गोळा केली. मग ते झालं. आणि मोठी टीम असते आणि कोण कधी कुठला प्रश्न हो सांगता येत नाही. मग ऍटलिस्ट बेसिक आपल्याला जेवढं माहिती तेवढं तरी कव्हर करून आपण, म्हणजे एक चौकट असते अभ्यासाची, तेवढी तरी करून जायला पाहिजे. मग त्याच्यानंतर एज्युकेशन बॅकग्राऊंड असू दे, आपलं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यावर पण क्वेश्चन असतात, आणि जे घरचं बॅकग्राऊंड आहे, मग ते आपलं जे प्रोफाईल आहे ते तरी नीट करून जायला पाहिजे. आणि करंट अफेअर्स जे चालू असतात, आता जे वॉर वगैरे चालू आहेत, रशिया युक्रेन असू देत किंवा इस्रायल, किंवा जे आसपास इलेक्शन वगैरे असतात, म्हणजे जे आपल्याला घडामोडींवर, अगदी आज घडलेल्या घटनेवर प्रश्न विचार, मग ते लास्ट मोमेंटपर्यंत
तोपर्यंत तुम्हाला पूर्ण चालू घडामोड्या करून आणि आपले ओपिनियन ते विचारतात की तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकायला पाहिजेत वगैरे, काय वॉरमध्ये वगैरे, म्हणजे ते तरी आपण करून जायला पाहिजे असं मला वाटतं. ती तयारी झाली, तो अभ्यास झाला. याच्या व्यतिरिक्त परत प्रत्यक्ष काही मुलाखत दिल्यासारखा सराव वगैरे असं काही केलं होतं? हो, मॉक इंटरव्ह्यू मी दिले होते. पुण्याला जाऊन 2 मॉक इंटरव्ह्यू दिले होते. म्हणजे एकतर मी म्हटल्यासारखं माझा स्वभाव थोडा म्हणजे मी जास्त बोलत वगैरे नाही, मग मला वाटलं की मला गरज आहे कम्युनिकेशन स्किल्स वगैरे माझी अजून वाढवण्याची. त्यातून कोणी असं नेमकेपणानं तुम्हाला सांगितलं की मुलाखतीमध्ये आणखी या गोष्टीची तयारी तुम्ही केली पाहिजे? हो सांगितलं? हो, फायदा झाला? खूप फायदा झाला. म्हणजे मुलाखतीच्या मॉक इंटरव्ह्यू जे सांगितलं ते सरांनी, म्हणजे तुमची अजून ही म्हणजे एरिया थोडा ग्रॅज्युएशनचा एरिया असू दे किंवा तुमचे जे स्ट्रेंथ विकनेस तुम्ही जे ते पण विचारतात, त्याच्यावर तुम्हाला काम करायला पाहिजे. मग सांगितलं तर ते जे सनी सांगितलं होतं नेमकं त्याच एरियामध्ये क्वेश्चन्स गेले जे मेन इंटरव्ह्यू होते. त्याचा खूप फायदा झाला. हो हो. बरं, आता बोलताना तुम्ही एक गोष्ट म्हणाला की पहिल्यांदा जेव्हा अपयश आलं 2022ला, तेव्हा पुन्हा सेटनेटकडे वळण्याचा विचार आला, किंवा आम्ही सुद्धा असं ऐकलंय की एकदाच प्रयत्न करायचा स्पर्धा परीक्षेचा, मिळालं यश तर ठीक आहे, नाही तर परत आपला रस्ता वेगळा, असा विचार करणारी ऐश्वर्याताई. मग पुन्हा आपण इथपर्यंत पोहोचलो तर आपल्या क्षमता आहे आणि आपल्या घरच्यांचं प्रोत्साहन आहे, त्यामुळे तुम्ही या परीक्षेला सामोरे गेला. पहिल्यांदा जेव्हा एकच प्रयत्न करायचा हे ठरवलं होतं, तेव्हा प्लॅन बी काय होता? समजा स्पर्धा परीक्षेत मला यश नाही मिळालं तर ऐश्वर्या कोरे काय करणार आहे असं तुम्ही ठरवलं होतं? हो, म्हणजे आधीपासूनच मी एमएससी पूर्ण करून ठेवलं होतं माझं, की जे माझं एज्युकेशन आहे ते मी मध्ये सोडणार नाही आणि जे माझं चालू आहे मी तेच करेन. मग एमएससी झाल्यावर मग मी म्हटलं की आता पीएचडी आपण कधीही करू शकतो, म्हणजे त्याला एज लिमिट वगैरे नाही, रिसर्चमध्ये पण आपण जाऊ शकतो. मग त्याच्यामुळे म्हटलं की आता हा तर बाजूला ठेवू आपण आणि एक पूर्ण अटेम्प्ट देऊन बघूयात. झालं प्री वगैरे निघाली तर ठीक, आणि जर प्री मध्येच आपलं जर झालं नाही तर मग आपण बघूयात. हो हो. मग पहिल्या अटेम्प्टमध्ये प्री निघाली, मग म्हटलं ठीक आहे आपण म्हणजे करू शकतो. मग स्वतःवर एक कॉन्फिडन्स पण आला. मग मेन्स वगैरे दिला तर मेन्स नव्हतं निघालं. मग तेव्हा चालूच होतं साईड बाय साईड की नेट सेट वगैरे द्यायचे. सेटचा फॉर्म पण मी डिसेंबरमध्येच भरला होता. मार्चमध्ये सेट एक्झाम होती, मग तीही दिली होती सेट. म्हणजे प्लॅन बी सोबतच होतं माझं, मी कधी सोडलंच नाही की, कारण हे एवढं अनिश्चित क्षेत्र आहे ना की सक्सेस रेशो खूप कमी आहे. तुम्ही कितीही हुशार असू देत, तुम्ही म्हणजे सगळे ऑब्व्हियसली हुशार असलेलेच लोक येतात, पण तुम्हाला प्लॅन बी गरजेचंच आहे. कारण एक मेंटल पण तुम्हाला जे दडपण असतं की झालं नाही तर काय, आता प्रत्येकाला वाटतंच की झालं नाही तर काय, भीती असतेच ते मनात. खूप महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलेला की या परीक्षा देऊ इच्छिणारे असंख्य विद्यार्थी असतात. म्हणजे आपण दरवर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण बघत असतो आणि स्वप्न असावीत मोठी, पण त्याच्यासोबत यात जर अपयश आलं तर, किंवा किती वर्ष याच्यासाठी आपण खर्ची घालायची याचं काही निश्चित ठरवणं गरजेचं आहे का? की आता आपल्याला 9 अटेम्प्ट देता येतात, 6 अटेम्प्ट देता येतात, मग त्याच्यासाठी वाटेल तेवढी वर्ष गेली तर आपल्या आयुष्यातली जी महत्वाची वर्ष आहेत, तारुण्यावस्थेत माणूस जास्त काम करू शकतो, जास्त कमावू शकतो किंवा करिअर घडवू शकतो म्हणतात, त्यातली वर्ष यामध्ये घालणं, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे विशेषतः नवीन जे विद्यार्थी तयारी करणार आहेत त्यांना तुम्ही या निमित्तानं काय सांगाल की त्यांच्याकडे प्लॅन बी असणं किती महत्वाचं आहे, किंवा कुठं नेमकं त्यांनी थांबलं पाहिजे? माझं एवढं म्हणणं आहे की जे तुम्ही करताय सध्या, जे ग्रॅज्युएशन असू देत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण फोकस ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तुमचा आहे विचार किंवा स्पर्धा परीक्षा वगैरे, पण तुम्ही ज्या क्षेत्रात आहे सध्या, ग्रॅज्युएशन कुठलंही असू दे, तुम्ही जर मेडिकलला, इंजिनिअरिंगला असू देत, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण फोकस देऊन तेच म्हणजे करायला पाहिजे सुरुवातीला. तर तुमचं एक ग्रॅज्युएशन, तुमचा एक बेस तरी सेट व्हायला पाहिजे. किंवा ग्रॅज्युएशनमध्ये जे आपले स्किल्स वगैरे डेव्हलप होतात, जे आपण, मी असं म्हणत नाही की ओपन युनिव्हर्सिटीमधून वगैरे करू नयेत, पण जे आपण ग्रॅज्युएशन कॉलेजमध्ये वगैरे जे करतो त्याच्यात म्हणजे एक फॅक्टर असतात वेगळे, जे सोशल स्किल्स असू देत आपले, किंवा जे वेगवेगळे कॉम्पिटिशन वगैरे असतात, मग ते कुठेतरी आपली एक पर्सनॅलिटी बिल्ड होते. मग मला वाटतं की तुम्ही जे ग्रॅज्युएशन वगैरे करता त्याच्यावर पूर्ण फोकस असायला पाहिजे तुमचा. जर तुम्हाला आधीपासून इच्छा होती तर दिवसातून 1-2 तास करायला काही हरकत नाही, म्हणजे रविवारी वगैरे जेव्हा तुम्हाला टाइम असेल, बेसिक वगैरे, स्टेट बोर्ड वगैरे म्हणजे करायला हरकत नाही. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जे आधी तुमचं सेट आहे, जे आपण प्लॅन बी म्हणतो, ते पूर्ण एक सेट करूनच तुम्ही या क्षेत्रात उतरायला पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्ही मेंटली पण फिट होता की हा ठीक आहे, झालं नाही तर माझ्याकडे आहे ऑलरेडी, मला काही टेन्शन नाही. म्हणजे एक ते मेंटल, फिजिकलपेक्षा आपण जे स्ट्रेंथ म्हणतो ना, मेंटल खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला दिवसातून 12-12 तास बसायचे असतात आणि खूप अनसर्टनिटी असते, म्हणजे माहिती नसते होत आहे का नाही. मग ते कुठेतरी एक मनाला असते की ठीक आहे, माझं आहे प्लॅन बी. हा अभ्यास करताना बऱ्याचदा शारीरिक थकवा येणं, मानसिक थकवा येणं किंवा थोडासा एकलकोंडा स्वभाव होणं, कारण आपण फक्त अभ्यासावर फोकस केलेला असतो. आपण मग नातेवाईकांची लग्न समारंभ असू देत किंवा सुखदुःख असू दे, याच्यापासून लांब राहून आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असतो. तर या दरम्यान कधीतरी थकवा पण येत असेल, कंटाळा येत असेल, काही वेळेस नैराश्य येण्याची पण अवस्था काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडत असेल, तर नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशा वेळी नेमकं काय करावं
हा थकवा घालवण्यासाठी. हो हो. म्हणजे मी जे सुरुवातीला गेले होते की झोप वगैरे जे आपण निग्लेक्ट करतो, मी जे म्हटलं पहिल्या अटेम्प्टमध्ये, म्हणजे मी झोपतच नव्हते, 2-3 तास झोप झालं की माझं. जेव्हा मी दुसऱ्या अटेम्प्टला कळालं की नाही, झोप गरजेचं आहे, मग मी दुसऱ्या अटेम्प्टला असं केलं की एक शेड्यूल होतं माझं फिक्स, मिनिमम 6 तास तरी झोप पाहिजेच. 11ला झोपलं की 6ला वगैरे उठायचं, म्हणजे जेवढे होतील तेवढे. मग असं एक फिक्स शेड्यूल होता माझा की जे आपण मेडिटेशन वगैरे म्हणतो, जे आपलं मेंटल हेल्थ, म्हणजे फिजिकलपेक्षा पण मला वाटतं की मेंटल हेल्थ जास्त काळजी घेण्याची गरजेची आहे. म्हणजे योगा वगैरे असू देत, तुम्हाला एक फ्रेश, म्हणजे रोज उठून आपल्याला तेच करायचं असतं, कंटाळा तर येतोच, म्हणजे तेच रिव्हिजन, तेच. मग त्याच्यासाठी कुठेतरी आपण मेंटली प्रिपेअर असायला पाहिजेत, आणि त्याच्यासाठी मेडिटेशन, योगा वगैरे, झोप आणि डाएट वगैरे, जे आपण हेल्दी घरचं खाणं म्हणतो ते गरजेचं आहे. आरोग्य सुदृढ असणं हे सुद्धा तितकंच आरोग्य. महत्त्वाचं आहे. बरं ऐश्वर्याताई, आता आम्हाला जाता हे सांगा की खूप मोठं यश तुम्ही मिळवलेलं आहे. आता इथं थांबणं, इथं रमणं, इथं या पदाला न्याय देणं, या पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनसेवा चांगली करणं, असं ठरवलंय की आणखी पुढची काही उद्दिष्ट, काही स्वप्न आहेत, आणखी मोठी भरारी घेणं, मोठी झेप घेणं, असं काही ठरवलंय? म्हणजे काय? हो, या पदाला तर न्याय द्यायलाच पाहिजे. म्हणजे मी म्हणत नाही की नाही, मी त्याच्यासाठी तर म्हटल्यासारखं ग्रेटफुलच आहे जे मिळालं ते. तशीच पण माझी इच्छा पण आहे युपीएससी वगैरे देण्याची, अजून म्हणजे पुढे वगैरे ट्राय करायची इच्छा आहे. तर यासोबतच मला वाटतं की मी करेन ते पण, म्हणजे दोघांना पण न्याय देईल असं वाटतं मला. छान. म्हणजे आपल्यात क्षमता आहेत तर आणखी प्रयत्न करायला हरकत नाही. हो. म्हणजे जे मिळालं त्यात जर माणूस समाधानी राहिला तर आपली प्रगती खोंडते. हो. ताई, तुमच्या त्या पुढच्या प्रवासासाठी आणि आता जे काही पद तुम्हाला मिळेल त्या पदाला तुम्ही निश्चित न्याय द्याल. स्वतःसोबतच स्वतःच्या कुटुंबाचं, गावाचं, जिल्ह्याचं नाव तुम्ही उज्ज्वल कराल याची खात्री वाटते. त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आज इथं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही तुमच्या यशाचं जे गमक आमच्या श्रोत्यांसमोर उलगडलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद.